आज हे हॉस्पिटल कृती समिती दुसऱ्या दिसा आंदोलनाक वॉसा गोष्टी हंगर स्ट्रायक दुसऱ्या दिसातले हांगा जास्त करून मांद्रे आणि इतर गावांचे लोक आयिल्ले आसात. हे कृती समिती गेली 2 वर्षां अथक परिश्रम करीत आसात की हॉस्पिटल बेगीतल्या बेगीन सुरू जावचें. हे 100 बेडेड 100 बेडेचे GMC लीग हॉस्पिटल बेगीतल्या बेगीन सुरू जावचो सगळ्यांचो व्यास आसा. आज आम्ही पळयतात मोठ्या संख्येन ज्येष्ठ नागरीक सगळ्यांची हेल्थाची सोय जाय ती व्यवस्थित जायना. कम्युनिटी हेल्थ सेंटर हे ल्हानशें आसा, हातूंत आतां सांगिल्ल्या प्रमाणे एकूच डॉक्टर आसा, जी सोय जायना. आनी आज पेडणे तालुका मोठ्या प्रमाणात वाड जायत आसा. तालुक्याची फास्टस्ट ग्रोईंग तालुका अशें सगळे जाण म्हणटात. ह्या तालुक्याक बऱ्यापैकी कोस्टल बेल्ट आसा, टुरिजमाचो बेल्ट आसा, भरपूर हॉटेल्स आनी इतर ट्युरिस्ट हांगा येतात. त्याच बरोबर ह्या सायडीक मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आसा आणि बाकीच्या दृश्टींतल्यान डेव्हलपमेंट ही जायत आसा तालुक्याची. पण आरोग्याच्या क्षेत्रांत जी जाय तितली तजवीज सरकारान केल्लेली ना आनी ती बेगीतल्या बेगीन सुरू जावची. आता गेले 2 वर्षान आमी प्रयत्न केले, इल्ली टेंडर्स भायर सरत आसा. आता जावं ताचे क्रेडीट कोणीय घेता, पण आमी इतलें सांगूंक सोदता की ह्या माध्यमांतल्यान की हे हॉस्पिटल जर बेगीतल्या बेगीन सुरू जालें जाल्यार जे 100 कोटी म्हणून जे हॉस्पिटल उबारलां ताचो योग्य उपयोग जातलो. नाजाल्यार हे कम्युनिटी सेंटर थंय शिफ्ट करून ताचो कांयच फायदो जावचो ना. नॉट इवन 10% युटिलायझेशन जावचें ना त्या बिल्डिंगेचे. प्रशस्त अशी बिल्डिंग उबी केल्ली आसा, पब्लीक हाचो मनी तो. आनी आज वेस्टेज जाता अशें आमकां दिसता. आज जवळ जवळ 3.5 लाखाचें इलेक्ट्रिकल बील येता आनी हे आमच्या तुमच्या बोल्सांतल्यान वता. एक खंत दिसता की इतले हे लक्ष्मीकांत पार्सेकर सरांनी एक दूरदृश्टी दवरून हे हॉस्पिटल उबारपाचो प्रयत्न केलो. जे ते हारल्या नंतर येणाऱ्या दोन्ही आमदारांनी जाय तितलो ताचो पाठपुरावो न केल्ल्यान हे हॉस्पिटल गेले 9 वर्सां वाट पळयत आसा उद्घाटनाची. तशें उद्घाटन ताचें जाल्लें आसा. एकूच डायलिसीस सेंटर सुरू केल्लें, खंय ते दोळ्यान लोकांचे पानां पुसपाचो प्रयत्न जालो आनी तसो प्रयत्न आतां जावचो न्हय. हॉस्पिटल कम्युनिटी हॉस्पिटल शिफ्ट करून हो जो उद्घाटनाचो प्लॅन जो सरकारचो आसा तो आमी कशेंच जावंक दिवचे ना. आमची मागणी आसा भले आनी 3-4 म्हयने लागले जावं, पण फूल फ्लॅट जे प्लॅन केलेले त्याच प्रमाणे हॉस्पिटल सुरू जावपाक जाय. माजी मुख्यमंत्र्यान दूरदृष्टी दवरून हे हॉस्पिटल इमारत बांधली आणि ती सुरूच जायना. कितें तुमचें कितें म्हणणें? खरें म्हटल्यार खरेंच वायट दिसता. आयज पेडणे येदो मोठो आमचो तालुको आनी ज्या तालुक्यांत पयलीं विकास नासलो म्हणून आमी मोपा सारक्या मोठ्या प्रकल्पाक सगळ्या लोकांनी मोठ्या मनान एक सपोर्ट केलो आनी एक जन आंदोलन उबारून तो मोपा प्रकल्प जालो. त्या टायमार आमकां दिसलेलें की त्या मोपाक लागून आमकां मोठ्या प्रमाणात फायदो पेडणेकारांक जावपाचो. पण त्याच्या उलट जालें. तो PPP तत्वाचेर जो काय एअरपोर्ट दिला ते तो मोठो फायदो पेडणेकारांक जावच्या पेक्षा ह्या राजकारण्यांनी आपल्या लोकांक धरपाक लागून केला. त्या विशयाचेर पेडणेकार आमी ओगी रावले. खरो म्हणजे पेडणे मतदारसंघात त्या विशयाचेर मोठें आंदोलन जावपाची गरज आहे, पण ते जालें ना. हे राजकारणी स्वताच्या फायद्या खातीर हे प्रकल्प हाडटात अशें आयज दिसून येता. पण हो जो प्रकल्प पेडण्यात आमच्या माजी मुख्यमंत्र्यान हाडलो तो एक वेगळो प्रकल्प. तेतूर कसलेच राजकारण ना. प्रत्येक नागरिकाक तेची गरज आसा. अशा प्रकारच्या प्रकल्पाचेर आयचे सरकार राजकारण करता हे एकदम वायट दिसता. हांव त्या राजकारणाचो निशेध करता. कारण प्रत्येकाक गरज ज्या प्रकल्पाची आसा 100 कोटीच्या वयर पयशे आयज ज्या प्रकल्पाचेर मोडले त्या प्रकल्पाक केवळ CHC शिफ्ट करपाक केल्लो काय तो. CHC ची बिल्डींग रिफर्बिश करून बऱ्यापैकी ती बिल्डींग आसा. माझ्या माहिती प्रमाणे ही बिल्डींग तो प्रकल्प जाल्या उपरांत 100 बेडेड ब्रांच ऑफ आमच्या गोवा मेडिकल कॉलेज ब्रांच ती लिंक कित्याक म्हटल्यार ती थंयच्यान लांब असल्या कारणान ताका लिंक पडटा. ती ब्रांच तेची ओनरशीप जी आसा ही ओनरशीप GMC कडेन आसतली. टोटल स्टाफ GMCचो आसतलो. डॉक्टर्स GMCचे येतले. सगळो थंय रिसर्च जातलो. डॉक्टरांक ट्रेनिंग मेळटली. सगळे पेशंट जे आसात त्या पेशंटांक बऱ्यापैकी GMCतले जे फॅसिलिटीज आसात ते मेळपाचे. अशा प्रकल्पात आयज ही CHC शिफ्ट करूंक सोदता हे दुर्दैव आमचें. ही CHC ची बिल्डींग आहे तो प्रकल्प जाल्या उपरांत हंयसर एडमिनिस्ट्रेटीव युनिट जावपाचो अशी एक माहिती म्हाका आसा. पण आयज सरकाराच्या डोक्यात कित्याक लागून हे राजकारण चालू आसा आनी आमचे राजकारणी सगळे ह्या विशयाचेर कित्याक ओगी आसा हे कळना.
आयज हांव तुमचो तो व्हिडिओ पळयतालो, तुम्ही बऱ्यापैकी आव्हान केल्लें आसा लोकांक. खरें म्हणजे ह्या आंदोलनाक प्रत्येक नागरिकान पेडण्यातल्या सहकार्य करपाची गरज आसा. प्रत्येकान सहभाग दाखोवपाची गरज आसा. ह्या आंदोलनात सहभागी जावपाची गरज आसा. जे पंच निवडटात तेंच्या कडसून आमच्या कडेन मोठी अपेक्षा असता, पण आयज ते खंयच्या तरी गोष्टीक बळी पडटात आनी असल्या आंदोलनात सहभागी न जाल्या कारणान आमचे प्रतिनिधीच आमकां हयसर मेळना. त्या टायमार नागरिकांक जे मतदार आहात त्या लोकांक आवाज उठोवपाची पाळी येता. हें आमचें दुर्दैव आहा. खरोखरच ह्या लोकांनी ह्या गोष्टीचेर विचार करपाची गरज आसा. प्रत्येकान आयज ह्या आंदोलनात सहभागी जावन हो प्रकल्प जे पद्दतीन आमच्या खरें अभिनंदन करता आमच्या कृती समितीन ज्या पद्दतीन हो विशय लावन धरला आणि आयज पर्यंत त्या कृती समितीक लागूनच आयचे हे गोष्टी जाल्ल्या. तेजे क्रेडीट कोणीय घेवं. आयचे लोकप्रतिनिधी त्या विशयाचो क्रेडीट घेता. म्हाज्या सारको मनीस त्या विशयाक क्रेडीट तांकां दिवपाची कांय गरज ना. कारण कृती समितीन जर हो विशय हातीत ना घेतलेलो जाल्यार आयज CHची त्या बिल्डिंगेर आसपाची ही वस्तुस्थिती आहा. आयज केवळ कृती समितीन हो आवाज उठयला म्हणूनच ते हॉस्पिटल जावंक शकता. आमी कृती समितीक आमचो फूल सपोर्ट आसा आणि सगळे नागरिकांनी ह्या विशयाक सपोर्ट करचो आणि ते हॉस्पिटल जायसर आमी सरकाराक वगी रावचे ना. आमी कृती समिती बरोबर आहा आणि अख्ख्या पेडणे तालुक्यात तेजो विशय जातलो. इतकें जावं. थँक्यू. पेडण्या तालुक्यात बरेचसे पेशंट हार्ट, किडनी, डायबिटीस असे अनेक तरेचे पेशंट असतात. दुसरी गोष्ट आम्ही अनेक वेळा ह्या हॉस्पिटलासून आमच्याकडे सोय जायना म्हणा. मुलांका जन्म देण्यापर्यंत गाडी येतात असे प्रकार घडले गेले. सरकारान येदे व्हडले लक्ष्मीकांत पार्सेकरांनी पेडण्याचो विचार करून येदे व्हडले हॉस्पिटल बांदलें. सरकार तेचें उद्घाटन करपाक किंवा ते सुरवात करपाक इतके कित्याक डिले करता हें समजना. अनेक वेळा तुमकां खबर आसतलें, तुमी वाचलें आसतलें की गाडयेंत जाता आसतना पेशंट वाटेनच प्राण सोडलेले असे अनेक पेशंट. म्हणजे अटॅक पेशंट समजा अटॅक येयलो ताका गाडयेंत घातलो. हॉस्पिटल हांवें सांगता आमचे कडेन इतकी सोय ना. ह्या तेंचें सारकें आसा की ल्हान हॉस्पिटल न्हू. आणि वाटेक हांगासर कोलवाळे जाय पर्यंत अनेक लोकांनी प्राणही सोडले. मग येदे व्हडलें हॉस्पिटल बांदलेलें आनी एक सरकारची जबाबदारी आसा. सरकारान एक जबाबदारी स्विकारल्या. जेन्ना ह्या देशान घटना स्विकारली तेन्ना अशें एक शिकयलें की आमी भारतीय मनशाक हेल्थ दितले, हेल्थची सगळी सोय उपलब्ध करतले आणि एज्युकेशन दितले म्हणून. परंतु येदे व्हडलें हॉस्पिटल सरकारी पैसो म्हणजे हो सगळो जनतेचो पैसो, ह्या गोव्याच्या जनतेचो पैसो. आणि जनतेचो पैसो इतकी वर्सां ज्या ते तुमी पेंडींग घालून दवरून आसा. सरकार कित्याक सुरवातेची खर्चासाठी हें करता हें आमकां कळना. अनेक वेळा कृती समितीन, पेडण्या कृती समितीन अनेक वेळा हयसर आंदोलनां केले, धरणे धरले. विनंती करता, आमची विनंती अशी तुम्ही हे बेगीतले बेगीत सुरू करचें. त्याच्यासाठी इतके डिले करच्यासाठी की तुमकां हे सगळे समजा जर सरकारान हे जर सुरू केले, पद्धतशीरपणे सुरू केली, जे मागणी आसात ते जर समजा डॉक्टर हे ते सगळे जर उपलब्ध केले तर हे सरकाराकच क्रेडीट न्हू. ते कितें भारतीय म्हणजे जनतेन समजा आंदोलन केलें आणखी कितें केलें म्हणून काही तांकां क्रेडीट मेळटलें अशें ना न्हू. हो सरकारचो प्रोग्राम आणि सरकारान करप हे तुमचे उपकार फाल्यां लोक मानतले की बा तुम्ही ह्या सरकारान बेगीतल्या बेगीन हें हॉस्पिटल सुरू केलें, लोकांक उपलब्ध करून दिले पेडण्यातल्या. आज पेडण्यात अनेक तरेचे टुरिजम आसा, आणखी कितें आसा, अशा अनेक तरेचे गजाली आसा. तुम्ही हे सगळे करतात, परंतु माणसाच्या हेल्थ संबंधी जर येदे व्हडलें हॉस्पिटल बांधल्याच्या नंतर ते स्टार्टय जर करूंक शकना, तांकां स्टाफ जर उपलब्ध करून दिवंक शकना हे सरकार, जाल्यार कित्याक प्रतिश्ठा आपली करता कळना हें. कारण एखादे आंदोलन कोण तरी करता म्हणून तांकां क्रेडीट, तांकां कसलें क्रेडीट मेळटलें? तांकां क्रेडिटाचो प्रश्नच ना. हे सगळे क्रेडीट जर तुम्ही जर ह्या पेडण्याच्या मतदारसंघातलं नुसतं पेडण्यातलं घेतले का, पेडण्याच्या आजूबाजूक जो लोक आसा, इवन ह्या महाराष्ट्राच्या बॉर्डरचे सुद्धा लोक या हॉस्पिटलात येतात हांगासर. पणजेच्या मेडिकलात जर तुम्ही बघल्यात तर पण पेडण्याचो जो लोक जो वयता, हांव डेली जो पेशंट गेली 21 वर्सां हांव अटॅक पेशंट, हांव मेडिकलान जे लोक तळमळतात, रातचे फाटेक 2 3 वचून नंबरासाठी रावतात, तांकां नंबर सुद्धा एकदां मेळना ना. केन्ना केन्ना अशें थंयसर जर तुमी एका युनिट कडेन जर बघल्यात जाल्यार 300-400 लोक उबे असतात, तांकां नंबर जर मेळना ना. तांकां तेंचो पेपर जर रजिस्टर जावपाक टायम मेळना ना. कारण ते मेडिकलाची चूक न्हू, कारण थंयसर इतको पेशंट येता, त्या पेशंटाक सगळ्यात मेळना, उपलब्ध जाना.
मेडिकलात सगळे बाकी डॉक्टर खूप बरे काम करतात, बाकीचो स्टाफ आहा तो खूप बरो, पण तुम्ही जर समजा खंयतरी जर बसतल्यात काय ना तर थंयसरलो फॅन नसतलो, थंयसर जर खुर्ची मोडलेली आसतली, आणखी कितें आसतलें, अशा हेतूर ह्या येदे व्हडले हॉस्पिटल गव्हर्मेंट कित्याक पेंडिंग घालून दवरता, केन्ना आमी हे सगळे आज म्हाज्या आयुश्यांत हांव 21 वर्सां हे सगळें उपलब्ध म्हणजे सगळं बघता आणि अनुभवता. तर आमची एक विनंती आसा सरकाराक की आमच्या सारख्या अनेक तरेचे आजार असलेल्या पेशंटांक हांगासर एक सोय उपलब्ध करून दिवची इतकी विनंती सरकाराक. आणि आज अधिवेशन आसा, आमचे पेडण्याचे जे 2 आमदार आसात त्या दोनूय आमदारांनी एकामेका कडेन चर्चा करून तो प्रश्न आजच्या आज विधानसभेत तो मुख्यमंत्र्या कडसून हेल्थ मिनिस्टरा कडसून एक आश्वासन घेवचें अशी विनंती, हात जोडून विनंती. थँक्यू. आंदोलनाचो दुसरो दीस. आमची मागणी आसा ती जे हॉस्पिटल 100 खाटाचें हॉस्पिटल 100 कोटी मोडून जे बांदला ताचे बेगिना बेगीन सुरू करचे ते. हालींच आमी गेले 2 वर्सां मागणी करताले की ते मेडिकल इक्विपमेंट आसा ताजी ते काम करात म्हणून. ताका 2021 गव्हर्मेंटाची सँक्शन आसली, ते अजून जावन आसले, पूण ह्या दिसांनी ह्याच कालच्या 8 दिसांक 3 टेंडर्स काडल्या तेंच्यांनी. म्हणटच हे अशें आंदोलन करता तितले मातशें कितें करप हेजे परस आतां जी टेंडरां काडल्या तेजें काम चालू करपाक टायम लागतलो. त्या टायमाच्या भितर आयजूच तांच्यांनी आतांच जे मेडिकल स्टाफ जाय, डॉक्टर्स, नर्सीस आनी दुसरे जे सपोर्टिंग स्टाफ जाय ताची जॉब क्रिएशन करचें, ताका फायनान्शियल सँक्शन दिवची आनी ती प्रक्रिया चालू करची, जेणे करून हे हॉस्पिटल एटलिस्ट फुडल्या 5-6 म्हयन्यांक जशें काम टेंडर काडलां तें काम सोंपतलें त्या दिसा हें सुरू जातलें. नाजाल्यार हे अशेंच हें चालू उरतलें आनीक जे 15 दिसांनी करता, 1 म्हयन्यान करता थंय फक्त शिफ्टिंग जातलें. जे हांगा जे आयजूच आमकां खबर काडल्या की थंय एकूच डॉक्टर आसा म्हणून जे कम्युनिटी हेल्थ सेंटरान. म्हणटा अशें जर येद्या व्हडल्या हॉस्पिटलान एकूच डॉक्टर आसलो जाल्यार त्या हॉस्पिटलाचो कांय उपयोग जावचो ना. म्हणटच आमी सरकाराक ही जाणीव करून दिता. आयज अधिवेशन आसा, आमदारांकूय आमी आमच्या ह्या तुमच्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदता की हाचेर तुमची नदर मारात. आमकां खबर आसा त्या प्रमाणे सद्याची जी कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा थंय 50 वेकेन्सी आसा जे सँक्शन पोस्ट आसा सरकाराचे, तातूंत डॉक्टर सुद्दां गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर्स हे हांगासर आसले ते 2 पोस्ट वेकंट आसा आनी तशी दुसरी डिपार्टमेंटां बंद आसा. म्हणटच हाचेरूय तांच्यांनी लक्ष दिवचें आनी जे हॉस्पिटल नव्या हॉस्पिटलान जे सुरू करतले तेन्ना ते फूल फ्लॅश जावचे, फक्त म्युझियम जावचो न्हू, ही आमची मागणी. उदय कितें सांगूंक सोदता? दुसऱ्या दिवशी उपोशण सुरू आहा. आज कृती समितीचे 2 मागण्या आसात. दिवाळी अधिवेशन सुरू आसा आणि 2 मागण्या आसात. पहिली मागणी आसा ती 100 बेडेड हॉस्पिटल फूल फ्लॅश विथ फूल फॅसिलिटी बेगींतल्या बेगीन सुरू जावपाक जाय. आनी दुसरी मागणी ती रिक्रुटमेंट ऑफ स्टाफूय मेळपाक जाय. तेन्ना आमी परत एकदा रिमांड करता आमदाराक जीत आरोलकराक की आयज हिवाळी अधिवेशन सुरू जाता तेन्ना अधिवेशनान जे डिमांड आसतले हेल्थाच्या बाबतींत त्या डिमांडाचेर तेणी उलयतना डिमांड घालपाचें. पयलो डिमांड की आमचें फूल फ्लॅश हॉस्पिटल बेगिनात बेगीन 100 बेड हॉस्पिटल सुरू जावपाक जाय आनी सुरू ते जावच्या बरोबरूच आमचो जो डिमांड आसा दुसरो तो पेडण्यातल्या मॅक्झिमम भुरग्यांक एम्प्लॉयमेंट मेळपाक जाय. किंवा रोजगाराचे खुबशे संदी हॉस्पिटल सुरू जाता जाल्यार आतांच ते एम्प्लॉयमेंट जावपाक जाय. तर हे दोनूय डिमांड आमदारान घालपाचे आनी हेल्थ मिनिस्टरान अधिवेशनान डिमांड आश्वासन दिवपाचें. तेन्ना आमकां खंय तरी एक रिलीफ मेळटलो, आमकां सॅटिस्फॅक्शन मेळटलें. तेन्ना परत एकदा आमदाराक रिमांड करता की आयज पासून जे हिवाळी अधिवेशन सुरू जाता तेन्ना डिमांड फॉर्मेलिटी लिगली जावनी, जे कायदेशीर आमकां हेचें उत्तर मेळपाक जाय. आनी ते अधिवेशनान हेल्थ मिनिस्टरान जर उत्तर दिलें जाल्यार आमकां एक रिलीफ मेळटलो, आमकां एक सॅटिस्फॅक्शन मेळटलें. पेडण्या तालुक्यात बरेचसे पेशंट हार्ट, किडनी, डायबिटीस अशा अनेक तरेचे पेशंट असतात. दुसरी गोष्ट आम्ही अनेक वेळा ह्या हॉस्पिटलासून आमच्याकडे सोय जायना म्हणा. मुलांका जन्म देण्यापर्यंत गाडी येतात असे प्रकार घडले गेले. सरकारान येदे व्हडले लक्ष्मीकांत पार्सेकरांनी पेडण्याचो विचार करून येदे व्हडलें हॉस्पिटल बांदलें. सरकार तेचें उद्घाटन करपाक किंवा ते सुरवात करपाक इतके कित्याक डिले करता हें समजना. अनेक वेळा तुमकां खबर आसतलें, तुमी वाचलें आसतलें की गाडयेंत जाता आसतना पेशंट वाटेनच प्राण सोडलेले अशे अनेक पेशंट, म्हणजे अटॅक पेशंट समजा अटॅक येयलो ताका गाडयेंत घातलो. हॉस्पिटल हांवें सांगता आमचे कडेन इतकी सोय ना. ह्या तेंचें सारकें आसा की ल्हान हॉस्पिटल न्हू
आणि वाटेक हांगासर कोलवाळे जायपर्यंत अनेक लोकांनी प्राणही सोडले. मग येदे व्हडले हॉस्पिटल बांधलेले आणि एक सरकारची जबाबदारी आहे. सरकारानं एक जबाबदारी स्वीकारला. जेन्ना ह्या देशान घटना स्वीकारली तेन्ना अशें एक शिकयलें की आमी भारतीय मनशाक हेल्थ दितले, हेल्थची सगळी सोय उपलब्ध करतले आणि एज्युकेशन दितले म्हणून. परंतु येदे व्हडले हॉस्पिटल सरकारी पैसो म्हणजे हो सगळो जनतेचो पैसो, ह्या गोव्याच्या जनतेचो पैसो आणि जनतेचो पैसो इतकी वर्सांच्या ते तुम्ही पेंडिंग घालून दवरून आसा. सरकार कित्याक सुरवातेची करच्यासाठी हें करता हें आमकां कळना. अनेक वेळा कृती समितीन पेडणे कृती समितीन अनेक वेळा हयसर आंदोलनां केले, धरणे धरले. विनंती करता, आमची विनंती अशी की तुम्ही हे बेगीतले बेगीत सुरू करचें. त्याच्यासाठी इतके डिले करच्यासाठी की तुमकां हे सगळे समजा जर सरकारान हे जर सुरू केले, पद्धतशीरपणे सुरू केली, जे मागणी आसात ते जर समजा डॉक्टर हे ते सगळे जर उपलब्ध केले तर हे सरकाराकच क्रेडीट न्हू. ते कितें भारतीय म्हणजे जनतेन समजा आंदोलन केलें आणखी कितें केलें म्हणून काही तांकां क्रेडीट मेळटलें अशें ना न्हू. हो सरकारचो प्रोग्राम आणि सरकारान करप हे तुमचे उपकार फाल्यां लोक मानतले की बा तुम्ही ह्या सरकारान बेगीतल्या बेगीन हे हॉस्पिटल सुरू केले, लोकांक उपलब्ध करून दिले पेडण्यातल्या. आज पेडण्यात अनेक तरेचे टुरिजम आसा, आणखी कितें आसा, अशा अनेक तरेचे गजाली आसा. तुम्ही हे सगळे करतात, परंतु माणसाच्या हेल्थ संबंध जर येदे व्हडले हॉस्पिटल बांधल्याच्या नंतर ते स्टार्टय जर करूंक शकना, तांकां स्टाफ जर उपलब्ध करून दिवंक शकना हे सरकार, जाल्यार कित्याक प्रतिश्ठा आपली करता कळना हें. कारण एखाद्रे आंदोलन कोण तरी करता म्हणून तांकां क्रेडीट, तांकां कसलें क्रेडीट मेळटलें? तांकां क्रेडिटाचो प्रश्नच ना. हे सगळे क्रेडीट जर तुम्ही जर हेसल्या पेडण्याच्या मतदारसंघांतलो नुसतं पेडण्यातले देतले काय, पेडण्याच्या आजूबाजूक जो लोक आसा, इवन ह्या महाराष्ट्राच्या बॉर्डरचे सुद्धा लोक या हॉस्पिटलात येतात हांगासर. पणजेच्या मेडिकलात जर तुम्ही बघल्यात तर पेडण्याचो जो लोक जो वयता, हांव डेली जो पेशंट गेली 21 वर्सां हांव अटॅक पेशंट, हांव मेडिकलान जे लोक तळमळतात, रातचे फाटेक 2 3 वचून नंबरासाठी रावतात, तांकां नंबर सुद्धा एकदां मेळना ना. केन्ना केन्ना अशें थंयसर जर तुमी एका युनिट कडेन जर बघल्यात जाल्यार 300-400 लोक उबे असतात, तांकां नंबर जर मेळना ना. तांकां तेंचो पेपर जर रजिस्टर जावपाक टायम मेळना ना. कारण ते मेडिकलाची चूक न्हू, कारण थंयसर इतको पेशंट येता, त्या पेशंटाक सगळ्यात मेळना, उपलब्ध जाना. मेडिकलात सगळे बाकी डॉक्टर खूप बरें काम करतात, बाकीचो स्टाफ आहा तो खूप बरो, पण तुम्ही जर समजा खंयतरी जर बसतल्यात काय ना तर थंयसरलो फॅन नसतलो, थंयसर जर खुर्ची मोडलेली आसतली, आणखी कितें आसतलें. अशा हेतूर ह्या येदे व्हडले हॉस्पिटल गव्हर्मेंट कित्याक पेंडिंग घालून दवरता. केन्ना आमी हे सगळे आज माझ्या आयुष्यात हांव 21 वर्सां हे सगळें उपलब्ध म्हणजे सगळं बघता आणि अनुभवता. तर आमची एक विनंती आसा सरकाराक की आमच्या सारख्या अनेक तरेचे आजार असलेल्या पेशंटांक हांगासर एक सोय उपलब्ध करून दिवची, इतकी विनंती सरकाराक. आणि आज अधिवेशन आसा, आमचे पेडण्याचे जे 2 आमदार आसात त्या दोनूय आमदारांनी एकामेका कडेन चर्चा करून तो प्रश्न आजच्या आज विधानसभेत तो मुख्यमंत्र्या कडसून हेल्थ मिनिस्टरा कडसून एक आश्वासन घेवचें अशी विनंती, हात जोडून विनंती. थँक्यू.